नमस्कार मंडळी, आज आपण गूळ न वितळवता, पाक न बनवता तिळाची वडी बनवणार आहोत. तेही अगदी सोप्या पद्धतीने. जराही मेहनत न घेता पटकन बनणारी ही रेसिपी आहे. त्यासाठी एक वाटीभर इतकी तीळ मी घेतलेली आहे. याला आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत तीळ तडतडत नाही तोपर्यंत आपल्याला हे मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. जराही गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही आहे. अगदी मंद आचेवर 1-2 मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे बघा तुम्ही बघू शकता, जोपर्यंत आपली तीळ तडतडत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. एकदा की तीळ तडतडायला लागली की एक अर्धा मिनटं पुन्हा आपल्याला हे भाजून घ्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अर्धा मिनटं झालेला आहे. छान आपली जी तीळ आहे ते भाजून झालेली आहे. आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि एका डिशमध्ये ही तीळ आपण काढून घेऊया. त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी इतकं मी घेतलेले आहे शेंगदाणे. आता आपल्याला शेंगदाणे सुद्धा मस्त तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत शेंगदाण्याचं जी साली आहे ते निघत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हो मंडळी, आज आपण तीळ आणि शेंगदाणा मिक्स करून तिळाची वडी बनवणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त तिळाची वडी केलं तरीही चालेल, काही हरकत नाही. मी इथे तीळ आणि शेंगदाणे दोन्ही मिक्स करून ही वडी बनवणार आहे. तर इथे शेंगदाण्याची सालंसुद्धा हळूहळू निघायला सुरुवात झालेली आहे. 1-2 मिनटं मध्यम आचेवर आपल्याला हे सतत हलवत असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता जास्त ब्राऊन करायचे नाही आहे, म्हणजे जास्त जाळायचे नाही आपले शेंगदाणे. फक्त हलके भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून याची साले निघले पाहिजे एवढं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर 2 मिनटं झालेले आहे. छान शेंगदाणे भाजून झालेले आहे. आता शेंगदाणे थोडेसे थंड झाले की याचे साले आपल्याला काढून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता की मी जास्त शेंगदाणे भाजलेले नाही आहे. हे बघा तुम्ही कलर बघू शकता, याला डागसुद्धा पडलेले नाही आहे. अगदी त्याचे साले निघेपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. म्हणजे 1-2 मिनटं मध्यम आचेवर सतत हलवत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर याची साले पूर्णपणे काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला सालं सकट याला वापरायचं असेल तरीही तुम्ही वापरू शकता, पण मी इथे साले जे आहे ते पूर्णपणे असं हाताला सोडून हे पूर्णपणे काढून टाकणार आहे. तर ह्या बघा, या पद्धतीने आपल्याला हे काढून टाकायचं आहे. तर मंडळी, आजची जी रेसिपी आहे, जे रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर इथे पूर्णपणे साले काढून झालेली आहे शेंगदाण्याची. आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया आणि याच्यात जे साले काढून झालेली आहे शेंगदाणे ते आपण ॲड करून घेऊया. आणि त्याचबरोबर एक वाटीभर जे आपण तीळ भाजून घेतली होती ते पूर्णपणे थंड झालेली आहे, हे सुद्धा आपण याच्यात ॲड करून घेऊया. आणि 1 चमचाभर इतकी तीळ आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे. आता आपल्याला हे जाडसर असं भरडं करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. हे बघा तुम्ही बघू शकता, खूप बारीक केलेलं नाही आहे, असं जाडसर पल्स मोडवर आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यात गूळ ॲड करून घेऊया. ज्या वाटीने आपण शेंगदाणे तीळ घेतली होती त्याच वाटीने 2 वाटी इतकं खिसलेला मी गूळ घेतलेला आहे. आता इथे गूळ मी साधा गूळ घेतलेला आहे. चिक्कीचा गूळ आपल्याला अजिबात वापरायचा नाही आहे. आणि मिक्सरमध्ये छान असं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मस्त छान आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं. तीळ शेंगदाणे मस्त एकजीव झालेले आहे. आता आपल्याला एक डिश घ्यायची आहे. याच्यावर थोडासा तूप लावून किंवा तेल लावून डिशला छान आपल्याला ग्रीस करून घ्यायची आहे. आता मी इथे डिश घेतलेली आहे. तुमच्याकडे जर ट्रे असेल किंवा जे केक आपण बनवतो ते पॅन असेल ते सुद्धा तुम्ही घेऊन त्याच्यात सुद्धा आपण वडी बनवू शकतो. आता इथे मी एक जाड बुडाची कढाई घेतलेली आहे. याच्यात आपल्याला 2 चमचे इतकं तूप ॲड करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर जे भरड आपण करून ठेवली होती तीळ शेंगदाणे आणि गूळची, हे याच्यात ॲड करायचा आणि मंद आचेवर आपल्याला हळूहळू करत मिक्स करत जायचं आहे. कारण जे आपण गूळ ह्याच्यात ॲड केलेलं होतं, जर आपण गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर ते गूळ पटकन खाली लागणार आणि ते जळणार. म्हणून गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची. 2 ते 3 मिनटातच आपलं जे गूळ आहे ते वितळायला लागतं आणि जे सारण आहे ते एकजीव व्हायला सुरुवात होते. तर आपण आज साधा गूळचा वापर केलेला आहे, जे अगदी भुसभुशीत असतं. ते गुळाच्या चिक्कीचा अजिबात आपण गुळ इथे वापरलेला नाही आहे. जर तुमचं हे सारण एकजीव होत नसेल तर तुम्ही 2 चमचे याच्यात
दूध ॲड करून पुन्हा मिक्स करून घेतलं की हे तुमचं सारण एकजीव व्हायला लगेच सुरुवात होते. पण माझं जे गूळ मी इथे वापरलेलं आहे ते पटकन वितळून गेलेलं आहे आणि गोळासुद्धा पटकन इथे बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता सारण आपलं जे आहे ते एकजीव झालेलं आहे. एकजीव झाल्यानंतर पुन्हा 1 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. म्हणजे जे गूळ आहे ते व्यवस्थित इथे पूर्ण वितळून जाईल. तर आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ज्या डिशमध्ये आपण तूप पसरून घेतलं होतं त्यामध्ये हे सारण लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्ही कुठून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकते. तर पूर्ण जे सारण आपण हे डिशमध्ये काढून घेतलेलं आहे, आता लगेचच पटापट आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. एकदा हे थंड झालं की व्यवस्थित हे पसरत नाही आहे. तर जितकं जाड किंवा पातळ वडी तुम्हाला इथे ठेवायची आहे तेवढी तुम्ही हे पसरून घेऊ शकता आणि लगेचच याला असं थापून एक जीव असं करू शकता. त्यानंतर जे आपण 1 चमचाभर तीळ बाजूला ठेवली होती ते वरच्या बाजूला असं पसरून घ्यायचं, म्हणजे दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि खाताना दाताखाली जर आपली तीळ आली ना ते चव अजून वाढते. म्हणून मी 1 चमचाभर तीळ याच्यावर असं पसरून घेतलं आणि त्यानंतर चमच्याच्या मदतीने थोडंसं असं दाबून घेतलं की ते तीळ आहे ते चिटकून जाते, म्हणजे निघत नाही. तर असं हे चिटकून झालेलं आहे आणि गरम असतानाच आपल्याला हे वड्या जे आहे ते कापून घ्यायचं आहे, म्हणजे थंड झाले की जे त्रास होतो ते त्रास होणार नाही. म्हणूनच गरम असल्यावरच आपल्याला हे जी वडी आहे ते कट करून घ्यायची आहे. आता कट करताना तुम्हाला केवढी मोठी किंवा छोटी असेल तेवढी वडी तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. तर इथे ही वडी आता गरम आहे तेव्हाच आपल्याला हे कट करून घ्यायची आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे 2 ते 3 मिनटं व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं झालेले आहे. वडी आपली बऱ्यापैकी थंड झालेली आहे, मस्त थंड झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त आपली खूप सोप्या पद्धतीने ही वडी बनवून तयार झालेली आहे. मकर संक्रांतीला सुद्धा तुम्ही मस्त आरामात काहीही टेन्शन न घेता कसलाही गुळचा पाक किंवा गुळ न वितळता ही रेसिपी बनवून तयार करू शकता. तीळ गुळाची आपली जी वडी आहे ते बनवून तयार झालेली आहे. वडी तुम्ही बघू शकता एकही वडी चिटकलेली नाही आहे किंवा तुटलेली सुद्धा नाही आहे. मस्त मऊ खुशखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी ही तिळगुळाची आपली जी वडी आहे ते बनवून तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही मस्त खुशखुशीत मऊ आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असेच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त का, स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.